अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आणि आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती लावली, त्याबद्दल विशेष आनंद आहे। मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबरीने आज माऊलींकडे हीच प्रार्थना केली की सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दूध भुकटी आयात करण्याचा जो आयात शुल्क माफ करून आयात करण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तो निर्णय मागे घेण्याची केंद्र सरकारला उपरती व्हावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील न्याय मिळावा आणि सर्वसामान्य शेतकरी खरं तर सुखी व्हावा, या दृष्टीने पावलं टाकली जावी, हीच मागणी। खरं तर इंद्रायणीचा प्रदूषणाचा मुद्दा अत्यंत गाजतो आहे। अशा परिस्थितीत आता स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की मी आश्वासन देतो, शब्द देतो। नमामि इंद्रायणी आधी सुद्धा त्यांचा प्रस्ताव होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खरं तर गेल्या वर्षी देखील शब्द दिला होता। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सुद्धा याबाबत मी पत्र लिहून संपूर्ण अहवाल मागवलेला आहे की शेकडो कोटी रुपये ज्या प्रकल्पावर खर्च केले गेलेले आहेत, तर ते नक्की तो खर्च कशासाठी झाला याचा संपूर्ण अहवाल आम्ही मागवलेला आहे। आणि इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये इंद्रायणी जी दूषित होत चाललेली आहे, जी प्रत्येक वेळी दुर्दैवानं ते दुर्दैवी चित्र फेसाळलेली इंद्रायणी माई पाहायला मिळते, याविषयी मी अहवाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे मागवलेला। माननीय मुख्यमंत्रीसुद्धा यामध्ये लक्ष घालत असतील तरी नक्कीच आनंदाची बाब आहे। पण गेल्या वर्षीप्रमाणे केवळ शब्द देऊन होता कामा नये, तर यावर ठोस उपाययोजना झाली पाहिजे। राज्याचा अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आलं, खरं तर वारकरी संप्रदाय त्यासाठी भरपूर देणगी दिल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिली, मोठमोठ्या घोषणा केलेल्या त्या पूर्ण होतील असं वाटतंय या सगळ्या। यामध्ये राज्यावरचं जर एकूण कर्जाचा जर आपण विचार केला, राज्यावर असलेल्या भाराचा जर विचार केला, तर नक्की या मागण्या कशा पूर्ण होतील एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कालही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिली, मला वाटतं राज्याचं अर्थमंत्रीपद इतक्या वेळा भूषवलेल्या व्यक्ती